महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाही क्रमांक 1 प्राथमिक शाळा 130 वर्ष जुनी पडक्या इमारतीत गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशासनाचे दुर्लक्ष। सन 1985 मध्ये बांधलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक 1 आज 130 वर्षांनंतर पूर्णपणे जीर्णावस्थेत उभी आहे। छत गळते, भिंतींना तडे गेले आहेत, प्लास्टर व पोपडे खाली पडतात आणि तरीही गरीब कुटुंबातील मुलं रोजच जीव धोक्यात घालून इथे शिक्षण घेत आहेत। पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरते। अलीकडेच एका वर्गखोलीत छताचे पोपडे अचानक कोसळल्याची घटना घडली। त्यावेळी वर्गात विद्यार्थी उपस्थित असल्याने मोठा अनर्थ टळला। विशेष म्हणजे ही घटना शिक्षण मंत्री दादा भुसे चंद्रपूर जिल्ह्यात शाळा भेटीवर असतानाच घडल्याची चर्चा परिसरात रंगली। गेल्या 3 वर्षांपासून शाळा व्यवस्थापन समितीने शासनाकडे वारंवार निवेदनं दिलीत, पण काहीच हालचाल झाली नाही। या कालावधीत शाळा बंद, आंदोलनही झाले। आंदोलनानंतर उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी धोकादायक वर्गखोल्यांचे निर्लेखन केले आणि नवीन वर्गखोलीचे तोंडी आश्वासन दिले। मात्र वर्ष उलटून गेले तरी परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी आरोप केला की संबंधित अधिकारी जाणून बुजून या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत आणि खासगी शाळांना प्रोत्साहन देत आहेत। त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। शाळा समितीचे उपाध्यक्ष अमोल कुचनवार यांनी सांगितले की वर्षानुवर्ष ही समस्या शासनाकडे मांडूनही फक्त आश्वासनेच मिळालेली आहेत। मुलांच्या जीवाशी खेळ सुरू राहिल्यास आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू। स्थानिक नागरिक व पालकांनी शासनाने तातडीने नवीन इमारत उभारावी आणि मुलांचे भविष्य सुरक्षित करावे अशी जोरदार मागणी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे, चंद्रपूर। मी रोशन खानपुरे, वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज। आपण जाणून घेऊया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही प्रभाग क्रमांक 1 शाळेच्या पडक्या इमारतीबद्दल मेश्राम यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया। शाळा ही खूप जुनी आहे, जवळपास 130 वर्ष झाली आहे शाळेच्या इमारतीला, आणि ते शाळा आता मोडकीस आलेली आहे। शाळा पडायला लागली आहे, छत गळायला लागलेलं आहे, छतचे स्लॅब 2दा कोसळलेला आहे, अशी परिस्थिती आहे। या संदर्भात आम्ही शासनाकडे, प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला। मागील 2 वर्षांपासून आम्ही पाठपुरावा केला, परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील स्थानिक प्रशासन करत आहे, असा आमचा आरोप आहे। कारण आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते गरीब घरातून आलेले विद्यार्थी आहेत, जवळपास 130 विद्यार्थी आहेत आणि आजच्या परिस्थितीमध्ये ह्या मोठ्या पडक्या शाळेमध्ये बसून हे आपलं शिक्षण ज्ञानोदर पूर्ण करत आहेत। या शाळेला आपल्याला 130 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या शाळेची दयनीय अवस्था अशी आहे की शाळा पूर्ण मोकळी येऊन गेलेली आहे। याच्यात पूर्ण शाळा पडायला लागली आहे, गरीब मुलं इथं शिकत आहेत आणि सरकारची पूर्णपणे याच्यात दुर्लक्ष केलेलं आहे। सरकारनं प्रायव्हेट शाळेला जास्त लक्ष देऊन त्यांना जास्त हे प्रसिद्धी करण्यात आली आहे, पण हे जिल्हा परिषद शाळा आमचे 4 पिढ्या इथं शिकत असलेली शाळा एवढी मोठी आज याची इतके दुर्लक्षपणा होऊन गेलेली आहे, सरकारनं केलेली आहे। तरी वारंवार आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत वारंवार तक्रार करून सुद्धा याच्या कोणीच लक्ष केलेलं नाही। आज शाळा बघा पूर्ण का तोडफूट झालेली आहे, छतं गळत आहेत आणि यातले पूर्णपणे असे भिंतीचे पोपडे सुद्धा निघून पडलेले आहेत। काल 2 दिवसा पहिले येतं पोपडा इतका मोठा पडला होता की बरं झालं मुलं खेळत नव्हते। त्या टाईमला अगर काही हे झालं असतं दुर्घटना तर ते आपण काय केलं असतं? याचे जबाबदार कोण? याचे जबाबदार प्रशासकीय अधिकारी, समस्त मंत्रिमंडळ, आमदार साहेब पूर्ण याची जबाबदारी स्वीकार करावी आणि आम्ही या सरकारला विनंती करतो की आणि लवकरात लवकर या शाळेची मंजुरी देऊन बांधकाम पूर्णपणे करून देण्यात यावी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।